17वा म्हणींच्या गमती. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली आणि मैदानावर पोचतायत तोवर चंदूची आई म्हणाली, चला चला घरी, आता ऊन लागतंय. पाठोपाठ संध्याची आई आली. किती तापलंय, चला संध्याकाळी खेळा. मुलं पुन्हा खेळायला लागली. तेवढ्यात हितेशचे बाबा आले आणि म्हणाले, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा. सगळी मुलं वैतागली आणि म्हणाली, अरे मोठी माणसं खेळायलाच देत नाहीयेत, अशी कशी एकसारखी वागतात. त्यावर दादू म्हणाले, त्यांना काळजी वाटते तुमची, कुठेही गेलात तरी पळसाला पानं तीनच. तर मुलांनो, पळसाला पानं तीनच ही आहे एक म्हण आणि ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की जगात सगळीकडे सर्व लोक एकसारखेच वागतात. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे सगळ्यांना भाग घ्यायला लावला. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती, पण सुरेश होता मैदानी खेळाबाबत आळशी. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला आणि धापा टाकत म्हणाला, अरे मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे ना, मग जोराने धावल्यावर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, वा वा, नाचता येईना अंगण वाकडं. म्हणजे एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यासाठी उगीचच्या उगीच काहीतरी कारण देणं. रवी सकाळी लवकर सोपानच्या घरी आला. सोपानच्या घरातली म्हैस कालच व्याली होती, म्हणजे आज खरवस मिळेल असं त्याला वाटलं. सोपान आणि त्याची भावंड नाश्ता करत होती. खरवस बघून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू म्हणाली, रवी चल रे, कर न्याहारी. नको काकू. अरे खरवस केलाय, खा खा. नको, माझे दात दुखताय. अरे खरवसाला कशाला दात? मला माहितीये तुला खरवस खूप आवडतो आणि सोपाननी मला कालच सांगितलंय की तू येणार आहेस. उगीच ताकाला जाऊन भांड लपवू नये. म्हणजे ज्या कामासाठी आलो आहोत ते स्पष्टपणे सांगावं. आता खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शोधा. गर्वाचे घर खाली. लहान तोंडी मोठा घास. हातच्या काकणाला आरसा कशाला. शहाण्याला शब्दाचा मार. घरोघरी मातीच्या चुली. खाई त्याला खवखवे. अति तिथे माती. एक ना धड भाराभर चिंध्या. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.